माझी लाडाची. ही बॅग कोणाची आहे? ही माझी बॅग आहे. या बॅगेमध्ये सापडलं मला हे सगळं. बघा, बघितलं आणि माझ्यावर आरोप करत होतात. साहेब, अटक करा हिला, चोरकुटची. ठोका ठोका बेड्या तिला. काय ग, जेव्हा घरामध्ये राहते तिथेच चोऱ्या करते. लाज नाही वाटत तुला? अहो शालू, खबरदार तिच्या अंगावर हात टाकलास तर. रमा, राजूला फोन लाव. हो. तू मेलीस ना तरच आमचा फायदा आहे. काकू नको. काय होतं? त्रास होतोय का काही? पोटात काही नाही ना तिच्या? वरण भात देऊ का पटकन? हा, शिरा पण केलाय. शिरा देऊ का थोडासा? हा, काय होतं? मला सांग, काय झालं सांग. काय होतं? काय होतं? मायग्रेन. मायग्रेन? तुझ्याकडे औषध असेल ना, गोळी असेल ना त्याची? नेमकी विसरली मी आज. बरं थांब 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 थांब, काळजी करू नकोस, मी गोळी घेऊन येतो. धार का लावते? काय जावी? गोळी आणली मी. पाणी आहे का? हे घे. पाणी घे, पाणी घे बाळा. हा, उठ उठ. गोळी आणली बाळा, उठ. गोळी घे, पाणी घे, उठ. उठ सावकाश. हे घे. बरं वाटेल. बरं वाटेल, बरं वाटेल. हा, काळजी करू नकोस. थोड्या वेळात बरं वाटेल. गोळी घेतलीस ना तू आता, बरं वाटेल तुला. पण तुम्ही तुझं डोकं चुकून देते. नीट पडी. तर चेपून देऊ का? आता रडून काही उपयोग नाहीये. मावशी, मी खरंच चोरी केली नाही हो. मग कोणी केली? आईवस्त तुझ्या पर्स मध्ये सापडला. अगं बोल ना, आता का जीप चिकटली टाळूला? केलंस तू असं? बिचारी राजू, तिने एवढ्या विश्वासाने तुझ्याकडे घराच्या किल्ल्या दिल्या आणि तू स्वतःला घराची मालकीण समजायला लागलीस होय? दिसली वस्तू टाक पर्स मध्ये. तरी बरं मनसनच्या वेळीच लक्षात आलं नाही तर. कहर कहर केलास ग कमला. खाली मुंडी आणि पातळ धुंडी, चोरटी कुठची.
इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अटक करा हिला. जेलची हवा खाल्ली ना की बरोबर डोकं ताळ्यावर येईल तिचं. हो का? जेलची हवा खाल्ल्यावर डोकं ठिकाणावर येतं का? तुमच्या बाबतीत असं नाही जाणवलं मला. असो, इन्स्पेक्टर साहेब, मला काय वाटतं की माझी भाची राजू आल्याशिवाय हा निर्णय घेऊ नका प्लीज. घर माझं पण आहे. हे बघ, नेकलेस राजूचा आहे, तिला येऊन ठरवू दे काय ते. हे बघा, हे काय असेल ना ते तुम्ही आपापसात ठरवा आणि नंतर आम्हाला बोलवा. येतो आम्ही. चला रे. ओ ओ ओ साहेब साहेब साहेब, अरे माफ करा, आमच्या सूनबाईंची तब्येत अचानक खराब झाली. आपण आपली सदिच्छा भेट परत कधीतरी प्लॅन करू. मान्य आहे तुमची निराशा झाली आहे, पण तब्येत महत्वाची नाही का. परत लवकरच भेटूया. या. नमस्कार. काय रे, काय वाटेल, बरं वाटेल, काळजी करू नकोस. हा, उठू नकोस, पडून राहा. कसं वाटतं आता? आय एम व्हेरी सॉरी. हे एक्सपेक्टेड नव्हतं मला. आय एम सॉरी असं वाटतंय. अरे हसली म्हणजे सुनबाईला बरं वाटतंय. तसं नाही, पण तसं नाही म्हणजे मिहीर, अजून लाडाची गरज आहे रे बाबा. अरे बायकोची सेवा करावी लागते बाबा. तेच सुखी संसाराचं रहस्य आहे. माझ्या बाबांनी मला हाच गुरुमंत्र दिला, तुझ्या बाबांनी तोच पाळला. तू पण तीच परंपरा पुढे ने. चाल बॉस, तुम्ही झोपा. दोघच असताना पण बॉस. सवयीमुळे. तसं नाहीये खरं, म्हणजे ना हनी. बेब ये. हे जरा जास्त होतंय, म्हणजे माझ्या बायकोला अजिबात खरं वाटणार नाही. नाही, पण एकांतात आम्ही असेच बोलतो एकमेकांशी. नाही हरकत नाही काही, पण दोन टोकं होत आहेत ना, बॉस आणि ए बेब. राजू. हा हा, राजू. औ. काचेच्या वस्तू आहेत ना ग, तुटायला विसरून घे नंतर सगळे. चालेल. तर काय दोनच आहे. काय ग? काय म्हणजे एवढी नाजूक आहे ती? अगं सवय नाहीये ना ग तिला. मुद्दाम केलं असेल का तिने? काय? नाही म्हणजे नाटक इतक्या लोकांना भेटायचं नसेल म्हणून. नाटक? नाही नाही, गावी अगं चक्कर आली तिला. नाटक कसं करेल ती? कसं करेल म्हणजे? हे असं पहिली पायरी, मग दुसरी पायरी, नाही तर अगं बाई तिसरी पायरी आली का? अगं बाई एवढे का माणसं, मला तर चक्कर. अगं साधी आहे ती. अगं बाई खरंच धडपडलीस? लागला ना फरक फक्त इतका आहे की तिचा नवरा होता तिला सावरायला. काय झालं? उशीर झाला कशाला? तुम्हाला यायला. जन्माला? भाऊजी नाही हो, तिने आधीच आले जन्माला अगदी वेळेत. होय गो, बघतो माझं. आता तरी मला हात द्या आणि उठवा. सावकाश, सावकाश, सावकाश. अरे, हो गं.
करायला गेली तुला यांना सावरता येत आहे कंबरड मोडलंय माझं कंबरड मोडलं पडली ती आणि कंबरड तुझं मोडलं. हो पण तिचा नवरा तिच्या बाजूला होता. 20 वर्षांनी बघू. 20 वर्षानंतर कुठला नवरा येतो बायकोला सावरायला? उलट त्यालाच सावरायचं असतं स्वतःला बायकोपासून. कशी आहे तब्येत? सॉरी. सॉरी तू नको म्हणूस, आम्ही म्हणायचं तुला सॉरी. नाही, मला भेटता आलं नाही. तुमचे सगळे नातेवाईक. तुझी तब्येत अचानक बिघडली त्याला तू तरी काय करणार? आणि शेवटी शरीर आहे, क्षमतेपेक्षा जास्त काही केलं की त्रास होणारच ना. आमचंच चुकलं. उन्हात मंदिरातल्या पायऱ्या चढायला लावायला नको होत्या तुला. हा, ते जास्त उन्हामुळेच मायग्रेनचा त्रास वाढला तुला. जसं माझ्या अलर्जी बद्दल तुला माहित नव्हतं तसं तुझ्या मायग्रेन बद्दल आम्हाला माहित नव्हतं. नाहीतर आम्ही हट्ट धरलाच नसता. तब्येतीची किंमत देऊन देवधर्म करणं आमच्या घरची रीत नाही. अचानक येतो मला असा अटॅक. खरं तर मला आधीच कळायला हवं होतं, पण बरं ठीक आहे, जे झालं ते झालं. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. आपण सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकतो असा भ्रम असतो आपला. तो भ्रम एकदा दूर झाला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि तुला मायग्रेनचा त्रास आहे तुला माहिती आहे ना, मग तू काळजी घ्यायला हवीस. दाखवेन मी स्पेशालिस्टना. नाही नाही, प्रश्न फक्त स्पेशालिस्टला दाखवायचा नाहीये, प्रश्न काळजी घेण्याचा आहे. मायग्रेनचा संबंध हा लाईफस्टाईलशी जुळलेला असतो. लाईफस्टाईल थोडी बदलली, मनाची गणितं थोडी समजून घेतली ना की सगळं सोपं जातं. आणि तुला माहितीये का, बहुतांशी आजार हे मनाशी संबंधित असतात. काय ग, काय झालं? मनाची गणित आपल्या हातात कुठे असतात? सगळं ठरवून थोडी ना करता येतं. लग्न करता येतं जे तुम्ही करताय. हा, घ्यावा लागेल. हा सर, बोला. तो बॉसचा फोन स्विच ऑफ आहे. काय? हो, ओके. जावं लागेल आपल्याला. काय झालंय? बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला अर्जंटली बोलवलंय. शैलेंद्र काकाने कंप्लेंट केली आणि सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला नोटीस पण गेलाय. भाऊ, बाबा, निघावं लागेल. ऑफिस काम असेल तर आम्ही अडवणार नाही. काळजी घे बाळा तब्येतीची. आणि मी लक्षात ठेव, बायकोची सेवा. हो बाबा. बॉस चला. मिहीर, तू हिला बॉस म्हणतोस खासगीत सुद्धा? सवय आहे, दुसरं काय. जाईल हळूहळू सवय ती. मी नाही का तरुणपणे तुला मेयर मॅडम म्हणायचो. आणि त्यांनी म्हणू काही दे, पण आयुष्यभरासाठी येस बॉस हा गुरुमंत्र आहेच ना. काय तुम्ही म्हणजे ना. बरं, आवरा आवरा, निघा लवकर. आणि उपाशी पोटी जाऊ नका, तिला त्रास होईल. हा, आयांना सांग तुझ्या. चल चल चल. थँक्यू. उमाताई, राजूचा फोन नाही लागत आहे. झाल, आता तर पोलीस सुद्धा गेले. काय गए, अजून काय चोरणार आहेस घरातलं? दागिने चोरून झाले, कपडे आणि भांडी तर तू चोरत असशीलच.
आता अजून काय चोरायचंय? थांब, हे बघ, हे ना, हे घेऊन जा. हा धर, हे पण घेऊन जा. धर, घे, हे घे, धर, घे. शालिनी, माझ्यावर ओरडून चोराला पाठीशी घालू नका. आज दागिने चोरले, उद्या कंपनी चोरेल. चोराच्या मनात चांदणं. गटल्या, अरे हे घे. अरे लगेच निघालात तुम्ही, काही नीट खाल्लं प्यायलंही नाही. हिने तर फक्त वरण भातच खाल्लाय. हे घे, तहान लाडू, भूक लाडू. गटल्या, काय ग, तुला काय झालं? आमचं लग्न जुनं झालं. म्हणजे अहो, मिहीरनं सुनबाईला झेललं. हिला वाटलं मी पण राज कपूर सारखं हिला धरेन. अहो तुम्ही काय बोलताय? काही नाही बाबा, ते हे माझा पाय घसरला असा. कावी, कावी तू हसू नका, उगा दुखतोय मला ते. गटल्या, ह्या बघ पुरणपोळ्या केल्यात मी, तरी सुद्धा घे, खात जा. हे असं एकदम दनादन खायचं. बस बाई, तुम्ही पण खात पीत जा. तरुण वयात कसली चक्कर बिक्कर येते तुम्हाला? खाते मी. हो, अजून खात जा, कारण वाटत नाही बघून. खा खा, अरे खाणं कसं पाहिजे हे असं एवढी शक्ती तर आलीच पाहिजे. तुम्ही जर गप्प बसा. मी गप्प बसले नाही ना. आऊ पुरे थोडंच लाव. लावून तर द्या. तुम्ही पण सेम. नाही, हे बोट हळदीला आणि हे कुंकू. हा हा, करेक्ट. अरे पुरे पुरे, तिला केला मला पोचला. आयुष्य बरं. हे बघ, ही गोळी ठेव जवळ, उलटीसारखं वाटत घे, आठवड्यात दिली तिला. थँक्यू. बाई, हे पण आहे का? गाडी लागते ग. आणि आता आम्हाला दोघांना केला ना, सगळ्यांना मिळाला. घे गटल्या. चला जातो आम्ही. अगं, येते म्हणावं. आणि आता येणं जाणं होतच राहील ना तुमचं. चला ठाकूश, झालं. शाणी आहे तुझी मुलगी. खूप छान ट्रेन केलंय बरं का तिला. सावकाश जा. फोन करा. सावकाश जा. तू ये ग बाळा परत. फोन केला तर उचलत जा. बाय. संपवायच्या आहेत. खात जा. सावकाश जा रे. काय गर्लफ्रेंड आहे का ती? ती गर्लफ्रेंड नाहीच आहे माझी. मग बहीण. ती मुलगी तुझ्या मित्राची बहीण आहे म्हणालास ना? सॉरी. यू शुड बी. ती तुझ्या मित्राची बहीण नाही, कारण तिला भाऊच नाही. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? कोणाबद्दल बोलणार आहे मी? माधुरी.
तुमचं काही आहे का? नाही नाही असं काही नाहीये, पण तुम्ही का असं विचारताय? चांगली मुलगी आहे ती. हा चांगली आहे, शांत आहे, समंजस आहे. तुला आवडते का? घरच्यांना आवडते. बरोबरच आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ही मुलगी आमच्या घरी फिट होईल. खरं आणि बरोबर दोन्ही आहे. तू पण विचार केला पाहिजेस तिचा, कारण ती तुझ्यासाठी परफेक्ट आहे आणि तुझ्या घरच्यांसाठी. आणि फार आपुलकी आहे रे तिला तुझ्याबद्दल. असं नाहीये बॉस. मी फक्त माझं मत सांगितलं. आणि आणखी एक निर्णय मला तुला सांगायचा. काय? आपण कोर्ट मॅरेज करणार आहोत. मला पुन्हा इतका गाजावाजा नकोय प्लीज. हे बघ, तुला जे खरं लग्न करायचंय ना माधुरी बरोबर ते कर ना गाजावाजात, पण हे डील नको प्लीज.